तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड संपत आलेलं आहे. आता प्रत्येक जिल्ह्याची देखील लेखी परीक्षा झालेली आहे. नागपूरची झालेली आहे, जळगावची झालेली आहे, सोलापूर झालेली आहे, धाराशिव झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या लेखी परीक्षा झाली आहेत, अंतिम निकाल लागलेला आहे. पण आता राहिल्या विषयी की CP मुंबई, त्यानंतर कारागृहाचं देखील ग्राउंड चालू आहे. आता जे विद्यार्थ्यांनी शहर पोलीसला फॉर्म भरला होता, म्हणजे सिटी पोलीसला ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. आता जे कारागृह राहिले, जेल पोलीस राहिलेत, बॅट्समन राहिलेत, त्यांचं निकाल कधी आहे आणि कधी होणार आहे आणि मुंबई पोलीस ग्राउंडचा कट ऑफ काय लागणार आहे, यात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नसेल तर आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण की पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत असते आणि पूर्णपणे माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कशा प्रकारे पडलेले आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे की मार्क पडत असताना विद्यार्थ्यांच्या वर्गवारीमध्ये म्हणजे मार्काच्या यादीमध्ये कशा प्रकारे मार्क कटलेले आहेत. तर 100 मीटरला बऱ्याच जणांचे मार्क कटलेले आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांना स्पाईक वापरू दिले नव्हते. त्यानंतर 1600 मीटरमध्ये देखील बऱ्याच जणांचे मार्क कटले आहेत. त्यानंतर गोळाफेकमध्ये देखील काही जणांचं काय झालं की पहिल्यांदा 1600 घेतले, त्यानंतर 100 मीटर घेतले, त्यानंतर गोळाफेक घेतले. म्हणजे अशा प्रकारे जे विद्यार्थ्यांच्या मार्काची कटिंग चालू झालेली, तशाच प्रकारे कटिंग चालू झाली आणि सरासरी विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये जर फरक दिसाल तर 36, 38, 39, 40, 41 अशा मार्क आपल्याला दिसत आहेत. पण मित्रांनो, आता ग्राउंडचा कट ऑफ काय लागणार, कारण की परीक्षा कधी होणार आपल्याला सर्वांना माहिती आहे. परीक्षेची तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर आता ग्राउंडची तारीख आपल्या म्हणजे कट ऑफची तारीख तर कधी लागणार नेमकी. एकाच 10 विद्यार्थी पात्र करायचे, मग आपल्याला माहिती आहे जागा किती आहेत. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीसला ग्राउंड देऊ शकले नव्हते त्यांना देखील अंतिम तारीख जी जाहीर केली होती आणि त्या तारखेला आपल्याला बघायचं होतं की ते विद्यार्थी तर गेले होते पण त्यांना ग्राउंडमध्ये घेतलं नाही. तर या पूर्णपणे घडामोडीचा अंदाज घेऊनच, कारण की पोलीस भरतीचा ग्राउंडचा कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ओपन कास्टसाठी विद्यार्थ्यांना मार्क किती घ्यावे लागतात. कारण की 41, 42, 43 ह्या ज्या रेंजमध्ये विद्यार्थी असतील, म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना 41, 42, 43, 44, 45 अशा प्रकारे ज्या रेंजमध्ये मार्क असतील, म्हणजे 40 ते 45च्या दरम्यान असतील, तर ते सेफ आहेत. म्हणजे ते कुठले कास्टवाले, तर बाकीचे आपल्याला माहिती आहे की ओपन आणि OBC सोडून ते विद्यार्थी सेफ आहेत. म्हणजे कशामध्ये, तर 40च्या पुढे असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 40 जर मार्क असतील, जर दुसऱ्या कुठल्या कास्ट असू द्या, तो तिथं सेफ आहे. म्हणजे तो लेखी परीक्षेला पात्र 100% होणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. आता आपण जे मार्काचे आपण सांगणार आहे कट ऑफ काय लागतोय, कारण की आपण दरवर्षी कट ऑफ सांगत असतो. पण गेल्या वर्षी कट ऑफ कसा लागला होता आणि ह्या वर्षी कट ऑफ कसा लागणार आहे. कारण की ह्या वर्षी बऱ्याच जणांना मार्क बरेच आपल्याला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्याला मार्क कमी आहेत, जेवढे विद्यार्थ्याला मार्क कमी आहेत तेवढे देखील जास्त देखील विद्यार्थ्याला मार्क आहेत. त्यामुळे कट ऑफ हा हलक्यात घेऊन जमणार नाही. कारण की मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कट ऑफ जो लागणार आहे, तर सर्वात आधी SCBC कास्टचा कट ऑफ सांगणार आहे. तर SCBC कास्टचा अंदाजे मुलांचा कट ऑफ मित्रांनो 40 ते 41 मार्काचा कट ऑफ लागू शकतो SCBC कास्टचा अंदाजे. कारण की आणि त्यानंतर मुलींचा देखील कशा प्रकारे लागणार आहे, तर मुलींचा देखील मी जर कट ऑफ जर बघितला तर 38 ते 36 मार्काचा SCBCचा कट ऑफ लागू शकतो. 38 ते 36 SCBC हा मुलांचा आणि मुलींचा लागू शकतो. मुलांचा 40 ते 41 आणि मुलींचा 38 ते 36 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. आता विषय ओपनचा. मित्रांनो, ओपनचा जर कट ऑफ बघितला तर 43 ते 45च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ जायची शक्यता आहे. कारण की जर आला कमीत कमी आला तर 40पर्यंत येऊ शकतो. म्हणजे 41 असं नाही की बरेच जण काय सांगत आहेत की ओपनचा कट ऑफ आहे तो 39 मार्काचा लागेल, कोण म्हणते 38 मार्काचा. असं कधीच होणार नाही मित्रांनो. जर ओपनचा कट ऑफ लागणार असेल तर 40, 43 किंवा 45 ह्या 3मध्ये लागू शकतो. पण आता सध्या जर आपला फिक्स कट ऑफ आहे 43 ते 45च्या दरम्यान, 43 किंवा 45 अशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो ओपनचा मुलांचा, आणि मुलींचा देखील 40 ते 41 दरम्यान लागू शकतो. तर ओपन आणि SCBC तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. त्यानंतर EWSचा कट ऑफ काय लागू शकतो, तर EWचा कट ऑफ देखील 36 ते 38 ह्या दरम्यान मुलांचा लागू शकतो आणि मुलींचा देखील 36 ते 34 ते 36 या दरम्यान लागू शकतो मुलींचा देखील. अशा प्रकारे कट ऑफ जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी एवढ्या प्रकारे मार्क पडले असतील ते 100% लेखी परीक्षेला पात्र होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की 40पासून म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 40च्या पुढे मार्क पडले ते 100% मुलगा असो मुलगी असो ते 100% लेखीला पात्र होणार आहे. त्यांनी विचारायचं काम नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत, म्हणजे 36 कुणाला असतील, कुणाला 34 असतील, कुणाला 31 असतील, कुणाला 32 असतील, तर त्यांच्या कास्टचा देखील मी कट ऑफ सांगणार आहे. तर त्यानंतर OBCचा कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. तर OBCचा मित्रांनो कट ऑफ बघत असाल तर 38 ते 40 या मार्काचा OBCचा कट ऑफ जाऊ शकतो. ओपनच्या पाठोपाठचा OBCचा कट ऑफ लागत असतो मुलांचा, आणि मुलींचा देखील 36 ते 38 दरम्यान लागू शकतो. तर अशा प्रकारे ओपन OBCचा आणि दुसऱ्या कास्टचा कसं आहे, जागा कमी आहेत. म्हणजे NTC, त्यानंतर NTD, त्यानंतर ST, SC ह्या जागा जे आहेत ते मुबलक दरम्यान असतात. म्हणजे थोड्या प्रकारात जागा असतात पण फॉर्म देखील जास्त आलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की
आता कसं आहे, जास्तीत जास्त ज्या जिल्ह्याला जागा कमी आहेत, आपल्याला माहिती आहे की आता सोलापूर जिल्ह्याला NTCची एकच जागा होती आणि तिथं कट ऑफ किती लागला आहे, तर 50 पैकी 50 मार्काला NTCचा कट ऑफ लागला मित्रांनो एका जागेसाठी. म्हणजे त्याचा टॉपचाच विषय असतो आणि ज्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क पडणार ते तिथं बसणार, असा विषय आहे. पण आता इथं जागा किती आहेत त्याच्यानुसार आपण कट ऑफ सांगणार आहे. तर इथं जागा देखील जास्त आहेत. मुंबईसाठी जागा, प्रत्येक कास्टसाठी जागा बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे कट ऑफ देखील आणि फॉर्म देखील त्याच प्रकारे आले. त्याच्यामुळे बघायचं आहे की आता समजा तुमची ज्या दिवशी तुमचं ग्राउंड झाले त्या दिवशी तर तुमच्या डिटेलच्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडली. पण असं नाही की सगळ्याच विद्यार्थ्याला मार्क कमी पडत असतात. उद्या त्याच्यानंतर त्याच्या आधी झालेलं असतं, त्याच्यानंतर झालेलं असतं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्याला मार्क देखील जास्त असतात. त्यामुळे कट ऑफ हा पूर्णपणे लिस्ट आपण बघितलेली आहे. कशाप्रकारे विद्यार्थ्याला मार्क आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याला मार्क जे आहेत ते 36, 38, 40 या दरम्यान मुंबईसाठी, शहरसाठी एवढ्या विद्यार्थ्याला मार्क पडत आहेत आणि एवढीच मार्क पडले आहेत. म्हणजे मार्काची जर वर्गवारी बघितलं 36, 38 आणि 40 या दरम्यान मार्क पडलेत. आता ज्या विद्यार्थ्याला मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलेलं की बाबांनो, ज्या विद्यार्थ्यांना 38, 40 किंवा 45 या मार्काच्या पुढे मार्क असतील, म्हणजे सरासरी 38 दुसरे कास्ट असू द्या, 38 मार्काच्या पुढे असेल तर आपलं लक काही असं लागेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, अभ्यासाची तयारी ठेवायची, अभ्यास चालू ठेवा. कारण की अभ्यास बंद करून कोणाचा फायदा होत नाही. अभ्यास चालू ठेवा कारण की तुम्हाला पुढे भविष्यात फायदा होणार आहे. त्यानंतर ही पोलीस भरती झाल्यानंतर लगेचच का राज्य उत्पादन शुल्काची जागा आलेली आहे ते देखील लक्षात घ्या. कारण की त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यानंतर वनरक्षक आहे, त्यामुळे कुठलाही अभ्यास वाया जात नाही. त्यामुळे कोणी प्रत्येकजण विचारतं की सर आता मी लेखीची तयारी करू का, एवढी मार्क पडलेत. पण तसं नाही मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला 100% कायम अभ्यासच करावा लागेल. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पात्र होऊ शकाल. अशा प्रकारे पोलीस भरतीचं एक गणित आहे आणि हे सोडवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगितले मार्काची वर्गवारी कशा प्रकारे आहे आणि लवकरच या मुंबई पोलीसचा कट ऑफ देखील लागेल आणि आता आपल्याला माहिती आहे की पुणे शहरचा देखील कट ऑफ लागलेला आहे. बऱ्याच ठिकाणचा कट ऑफ लागलेला, लेखी परीक्षा जाहीर झालेली आहे, ठाण्याची राहिलेली आहे, मुंबईची राहिलेली आहे आणि कारागृहाचं देखील ग्राउंड चालू आहे. बरेच जण विद्यार्थी देत आहेत. काही जणांना किती मार्क येतात. SRPचं देखील बघायचं आहे तर SRPचं देखील ग्राउंड चालू आहे. आता माहिती आहे SRP दौंड गट क्रमांक 7, गट क्रमांक 5, वरणगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला एक ग्राउंड आहे. कुसडगावला जे दौंडमध्ये ग्राउंड चालू आहे. आता बऱ्याच विषयाचं कन्फ्युजन काय होतं, कुसडगाव जे 19 गट क्रमांक आहे त्याचं ग्राउंड कुठं आहे तर 7 नंबर गटाला, दौंड क्रमांक 7 या गटाला ग्रुप क्रमांक 7ला या इथं ग्राउंड चालू आहे. बरेच विद्यार्थी इथं जात आहेत आणि चांगल्या प्रकारे मार्क देखील घेत आहेत. गटाला कसं आहे, SRPला जर मार्क घ्यायचे असतील तर 90च्या पुढेच, कारण की सरासरी विद्यार्थी तर 5 किलोमीटर जे आहे ते आउट ऑफ असतं. त्यानंतर 5 किलोमीटर आउट ऑफ असल्यामुळे गोळाफेक देखील आउट ऑफ असला तर तुमची कमीत कमी 93 ते 95 दरम्यान तुमची टोटल जायला पाहिजे. 100 मीटरमध्ये जर मार्क कटली तरी तुमची 93 ते 95 दरम्यान मार्क जायला पाहिजे. अशा प्रकारे SRPचा एक गणित आहे. तर ते तुम्हाला सुटलं तर तुम्ही 100% कुठल्या ना कुठल्या पदावर तुम्ही असू शकता. आता मुंबई पोलिसचं देखील कट ऑफ लवकरच लागणार आहे. आल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनल पूर्णपणे माहिती येत असं असते आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे, ते देखील जॉईन करून घ्या. तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळते.